नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक दिगंबर आंधळे। या व्हिडिओमध्ये आपले स्वागत असो। पुस्तकी ज्ञानाने माणूस पोपटपंची बनतो, तर अनुभवाने तो गरुड बनत असतो। म्हणूनच अनुभूतीतून ज्ञानप्राप्तीसाठी आपण एसटी बसने सुरुवात केलेली आहे नंदुरबारच्या पर्यटन सफरीला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा आहे कन्नड चाळीसगाव मार्गावरील ओट्रम घाट। मराठवाडा आणि खानदेशाला जोडणारा 9 किलोमीटर लांबीचा हा एक प्रमुख घाटमार्ग। पूर्वी याला अंबा रांजणगाव पास या नावाने देखील ओळखले जाई। 1827 साली इंग्रज अधिकारी जेम्स ओट्रम यांनी या घाटाचे बरेचसे काम केले, त्यामुळे घाटातून वाहने ये-जा करू लागली। ओट्रमचे स्मरण म्हणूनच या घाटास ओट्रम घाट म्हणून ओळखले जाऊ लागले। ओट्रम हे ब्रिटिश सैन्यातील एक अधिकारी होते आणि त्यांनी खानदेशामध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना आखून ब्रिटिश कंपनीत आपला नावलौकिक मिळवलेला होता। चाळीसगाव आणि कन्नड तालुक्यामध्ये पसरलेले गोताळा ओट्रम वन्यजीव अभयारण्य आहे। गौतम ऋषींनी येथे ध्यानधारणा केली आणि गवळी लोकांचे वसतिस्थान म्हणून या परिसराला गोताळा हे नाव पडले। घनदाट जंगल आणि जैवविविधतेने नटलेले हे मराठवाड्यातील एकमेव वन्यजीव अभयारण्य आहे। वन्यजीव अभयारण्य आहे। या घाटातून राष्ट्रीय महामार्ग जातो। वाढती रहदारी आणि घाटातील अरुंद रस्ता यामुळे बहुतांश वेळा या घाटात ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत असे आणि म्हणूनच मोठी अवजड वाहने अलीकडे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहेत आणि घाटामध्ये 7 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे। पूर्व पश्चिम पसरलेल्या अजिंठा डोंगर रांगेतील हा घाटमार्ग असून घाटाच्या वरती कन्नड शहर तर खालती चाळीसगावचा हा संपूर्ण टापू घाटावरून एका नजरेत येतो। घाट उतरताना खाली दूरवर पसरलेला हा पाण्याच्या तलावासारखा भासणारा तो तलाव नसून तो मोठा सोलर प्लॅन्ट आहे। पर्यावरणाच्या रक्षणातून शाश्वत विकासासाठी देशात अशा प्रकल्पांची आवश्यकता आहे। पावसाळ्यात मात्र या घाटाचे निसर्ग सौंदर्य भरलेले असते। घाटावरून दूरवर पसरलेले चाळीसगाव शहर दिसते। हा घाट उतरताना आणि घाट चढताना असा दोन्हीही व्हिडिओ आपण या एकाच याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। ओट्रम घाटात मध्यभागी हा उंच सुळका दिसतो, तो आहे मल्हारगड। येथे खंडोबाचे मंदिर आहे। मल्हारगड हा एक दुर्लक्षित दुर्ग। सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव मार्फत मल्हारगडावरती विविध उपक्रम राबविले जातात। बसने प्रवास असल्याने आपण तिकडे जाऊ शकत नाही।
घाट उतरून आपला प्रवेश खानदेशामध्ये होतो. चाळीसगाव, धुळे असा प्रवास करून मी पोहोचलो नंदुरबार शहरामध्ये. काय नाही धुळे चौफुलीहून कोकणी हिलकडे जाणारा हा रस्ता. या रस्त्यालगतच आहे महाकाय ही मारुतीची मूर्ती. आणि इथून जवळच आहे सहारा सिटी. आणि सहारा सिटीमध्ये मी सायंकाळी नातेवाईकांच्या हळदी समारंभासाठी आणि विवाहासाठी मी आवर्जून हजेरी लावली. मंडळी, अगदी बालवयामध्ये ज्या शिरीष कुमारांनी हुतात्म्य पत्करले त्या नंदुरबार शहरातील एका ऐतिहासिक ठिकाणी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.